थांबा, तुमच्याही चॅनलवर तुमच्याही व्हिडिओवर फक्त 10 ते 20 व्ह्यूज येत आहे का? तुम्हीसुद्धा एक जी सेटिंग आहे ती ऑन केली नसेल म्हणून तुमच्या चॅनलवर 10-20 व्ह्यूज येत असतील. माझ्याही चॅनलवर मी एक जी सेटिंग आहे ती ऑन केली. माझ्याही चॅनलवर आधी फक्त 10-20 व्ह्यूज होते. त्याच्यानंतर मी सेटिंग ऑन केली आणि माझे जे व्ह्यूज होते ते 10 ते 20 व्ह्यूजवरून हजारावर गेले. तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. डिटेलमध्ये म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे किंवा ती सेटिंग कुठली आहे, ती ऑन कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, मध्ये अजिबात स्किप करू नका. कारण जर तुम्ही थोडंही स्किप केलं तर नक्कीच तुमची सेटिंग ही मिस होऊ शकते आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजणार नाहीत. आणि मग नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता की आमच्या बऱ्याच अशा प्रॉब्लेम आहेत किंवा आमची सेटिंगच ऑन झाली नाही आणि आम्हाला ही सेटिंग दिसलीच नाही. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. मी बिलकुल पण तुमचा टाइम वेस्ट नाही करणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे आणि क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे studio.youtube.com. हे तुम्हाला सर्च बारमध्ये टाकायचं आहे. सर्च बारच्या खाली जो बार येतो त्याच्यावर तुम्हाला टाकायचं नाही, ठीक आहे. इथे टाकल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर चॅनलचा जो आहे तो डॅशबोर्ड ओपन होणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी तुमचा चॅनलचा जो आहे तो डॅशबोर्ड इथं ओपन झालेला आहे. चॅनलचा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळी जी इन्फॉर्मेशन असेल तुमच्या चॅनल रिलेटेड ती या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर जी सेटिंग पण आहे ती याच ठिकाणी आहे आणि याच ठिकाणाहून आपल्याला ती सेटिंग ऑन करायची आहे, जेणेकरून आपले व्ह्यूज जे आहेत, थांबलेले व्ह्यूज आहेत, अडकलेले व्ह्यूज आहेत ते वाढणार आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेकंड पॉईंट जो आहे तुमचा कंटेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तुमच्या चॅनलमध्ये कोणते कोणते व्हिडिओ हे अपलोड झालेले आहेत. नंतर त्यांची विजिबिलिटी दिसणार आहे, रेस्ट्रिक्शन्स, डेटा तुम्ही कधी अपलोड केला, ठीक आहे, व्ह्यूज, कमेंट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत. कम्युनिटीमध्ये तुम्हाला क्लिक केल्यानंतर समजणार आहे, कम्युनिटी टॅब जो आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या तुमच्या चॅनलच्या ज्या कमेंट्स वगैरे आलेल्या असतील, त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओज, कुठल्या व्हिडिओजला कुठल्या कमेंट, नंतर व्ह्यूवर पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत, मेन्शन्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. आता आपण जाणार आहोत ते सेटिंगकडे जे आपल्याला करायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कस्टमायझेशनवर क्लिक करून घ्यायचं आहे. चॅनलचं जे कस्टमायझेशन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा एक प्रोफाईल ओपन होणार आहे. बघा, चॅनलची जी प्रोफाईल आहे ती ओपन होणार आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला बॅनर इमेज दिसत असेल. माझं अपलोड होतं पण मी ते रिमूव्ह केलेलं आहे, ठीक आहे. पिक्चर म्हणजे तुमचा जो लोगो आहे चॅनलचा, तुम्ही या ठिकाणून तो चेंज किंवा रिमूव्ह करू शकता, ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव तुम्हाला दिसत असेल, हँडल, तर तुमचं चॅनल हँडल कोण करतं आहे ते, आणि नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन, तुमचं जे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला प्रॉपर द्यायचं आहे, जेव्हाही लोक तुमचे व्हिडिओ बघायला येतील तर त्यांना कन्फ्युजन नको. नंतर बघा मी इथं झूम करून दाखवते तुम्हाला चॅनलचा URL जो आहे जर तुम्ही टाकला नसेल तर तुम्हाला टाकायचा आहे, ठीक आहे. चॅनलचा URL तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि लिंक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्या चॅनलवर तुमचे ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काम करत असाल त्याच्या लिंक तुम्हाला इथे टाकायच्या आहेत. सपोज आता बघा तुम्ही इन्स्टाची लिंक टाकू शकता, फेसबुक, ट्विटर, जेही तुम्ही सोशल मीडिया यूज करत असाल त्याच्या या ठिकाणी लिंक टाकून घ्यायच्या आहेत. नंतर बघा इथं कॉन्टॅक्ट इन्फो. आता समजून घ्या, लोकांना तुमच्याशी इन्क्वायरी काही करायच्या असतील तर तुम्ही इथं तुमचा मेल ॲड्रेस जो आहे तो एंटर करायचा आहे आणि मेल ॲड्रेस टाकायचं आहे. आता हे खालचं ऑप्शन असं आहे व्हिडिओ वॉटरमार्क. या ठिकाणी जर तुम्हाला वॉटरमार्क द्यायचं असेल, म्हणजे आता सपोज माझं चॅनलचं नाव आहे पूनम माडी, तर मी या ठिकाणी पूनम माडी नावाचं वॉटरमार्क बनवेल, म्हणजे ते वॉटरमार्क जे बनवलेलं असेल ते ऑटोमॅटिकली माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये येणार आहे, ठीक आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे होम टॅबवर. या ठिकाणी एक सेटिंग आहे ती आपण करणार आहोत, ठीक आहे. व्हिडिओ बिलकुल पण स्किप नाही करायचा. होम टॅबवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी होम टॅबचं फर्स्ट ऑप्शन दिसत असेल, शो युअर चॅनल होम टॅब टू हायलाईट शोकेस कंटेंट फॉर युअर ऑडियन्स. तर हे जे होम टॅबचं ऑप्शन आहे ते तुम्हाला ऑन ठेवायचं आहे, कारण याच्याने होतं काय, तुमचा जो
व्हिडिओ असतो तो यूट्यूब लोकांच्या होम टॅबला सजेस्ट करत असतो किंवा लोकांपर्यंत होम टॅब थ्रू दाखवत असतो. ही जर सेटिंग तुमची ऑफ असेल तर तुमचा व्हिडिओला व्ह्यूज येणार नाहीत, फक्त 10-20 व्ह्यूज येणार आहेत. ठीक आहे, ही सेटिंग ऑन करायची आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाची सेटिंग आहे बघा, इथं म्हटलेलं आहे फॉर यू. तर फॉर यूमध्ये तुम्हाला फॉर यूची जी सेटिंग आहे ती पण तुम्हाला ऑन ठेवायची आहे. तर या ठिकाणी मोर सेटिंग आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मोर सेटिंगवर क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस तुमच्यासमोर तयार होणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, जर व्हॉट टू इन्क्लूड इन फॉर सेक्शन, म्हणजे बघा ही सेटिंग तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवत असाल, शॉर्ट व्हिडिओज बनवत असाल किंवा लाईव्ह स्ट्रीम, या तिघं ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ऑन ठेवायच्या आहेत. कारण ह्या ज्या गोष्टी असतात त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जर ह्या तुम्ही ऑफ ठेवल्या तर बघा इथं म्हटलेलं काय आहे, द फॉर यू सेक्शन विल बी ओनली विजिबल टू युअर व्ह्यूअर्स वेन यू हॅव इनफ कंटेंट. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी तुमच्याकडे, जर तुम्ही समजा लॉंग व्हिडिओ अपलोड करत असाल तर ती सेटिंग ऑन ठेवायची, म्हणजे हा कंटेंट तुमच्या व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचवणार आहे. जे तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करणार आहेत ते तुमच्या व्ह्यूअर्सपर्यंत जाणार आहे. म्हणून जर तुम्ही समजून घ्याल शॉर्ट व्हिडिओ नाही बनवत असाल तर ती सेटिंग ऑफ करून द्या. ठीक आहे, लाईव्ह स्ट्रीम नसेल घेत तर मग तुम्ही ती सेटिंगसुद्धा ऑफ करू शकता. पण मी तिघं घेते म्हणून मी या तिघं सेटिंग ऑन ठेवलेलं आहे. मेन बघा इथं तुम्हाला सांगते की लास्ट महत्त्वाची सेटिंग अशी आहे की रिसेन्सी ऑल कंटेंटमध्ये तुम्हाला ऑल कंटेंटवर क्लिक करायचं आहे, कारण ही सेटिंग खूप महत्त्वाची आहे. यूट्यूब ऑलवेज अपडेट द फॉर यू सेक्शन विथ फ्रेश कंटेंट. म्हणजे या ठिकाणी होतं काय, ऑल कंटेंट जे तुमच्या चॅनलमध्ये असतील, जे म्हणजे तुम्ही 2 वर्षापूर्वीचे व्हिडिओज बनवलेले असतील ते सुद्धा व्हिडिओ यूट्यूब तुमच्या व्ह्यूअर्सला रेकमेंड करतं. आणि ही सेटिंग जर तुम्ही ऑफ केली आणि खालची जी सेटिंग आहे रिसेंट कंटेंट ओनली, ही सेटिंग जर तुम्ही ऑन केली तर होतं काय, फक्त तुम्ही लास्ट 12 मंथ्सचे जे व्हिडिओज असतील तेच फक्त यूट्यूब तुमच्या व्ह्यूअर्सला रेकमेंड करणार आहे. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि समजून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर याच ठिकाणी आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर आता आपण जाणार आहोत एक महत्त्वाच्या सेटिंगकडे. तर ज्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे की बघा नेमकं आपण कुठल्या गोष्टी करतो आणि कुठल्या चुका ह्या करत असतो. बघा या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे चॅनलवर आल्यानंतर बघा इथं तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती भरायची आहे तुमची. तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहत असाल ते म्हणजे इंडिया, तर इंडिया तुम्हाला तिथं फिल करायचं आहे. कीवर्ड्स तुमच्या चॅनल रिलेटेड तुम्हाला टाकायचे आहेत. शॉर्टमध्ये सांगते, ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा कंटेंट हा किड्स रिलेटेड असेल, म्हणजे तुमची ऑडियन्स कोणत्या प्रकारची आहे त्या प्रकारे तुम्हाला इथं तुमची सेटिंग ऑन करून घ्यायची असेल. जर तुमचा व्हिडिओ हे ऑडियन्स बघत असतील तर नक्कीच तुम्हाला ते ऑडियन्स ऑन करायचे आहे, किंवा ऑडियन्स म्हणजे किड्स नसतील बघत तर इथं नो करायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. नंतर बघा तुम्हाला इथे सांगते फीचर इलिजिबिलिटी, या ठिकाणी हे जे स्टँडर्ड फीचर आहेत आणि इंटरमिडिएट फीचर आणि ॲडव्हान्स फीचर, हे फीचर तुम्हाला इनेबल करून घ्यायचे आहेत. कारण बघा इथं स्टँडर्ड फीचरमध्ये चॅनल हे कसं लागतं, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक फ्री लागतं. ठीक आहे, आणि इंटरमिडिएट फीचरमध्ये स्टँडर्ड फीचर इनेबल आहेत, म्हणजे वरचं जे फीचर आहे ते इनेबल आहे आणि नंबर हा तुमचा व्हेरीफाय करायला सांगते. ठीक आहे, तर यानंतर बघा ॲडव्हान्स फीचरमध्ये ते पण इनेबल आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं ॲडव्हान्समध्ये जेव्हा तुम्ही तुमचा आयडीचा क्लेम, म्हणजे जेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज वगैरे होतं किंवा तुम्ही तुमचे व्हिडिओज डेली अपलोड करता आणि तुमचं मोनेटायझेशनसाठी तुम्ही अप्लाय करता त्यावेळेचं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओचं व्हेरिफिकेशन करावं लागतं. व्हॅलिड आयडीज आणि चॅनलची हिस्ट्री वगैरे सगळं हे चेक होत असतं ॲडव्हान्स फीचर्समध्ये जेव्हा आपण हे करत असतो. ठीक आहे, तर ह्या तिघं सेटिंग तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. आणि अपलोड डिफॉल्ट्समध्ये आता तुम्हाला बघा इथं पण बेसिक इन्फॉर्मेशन तुमचं चॅनल, ही सेटिंग पण खूप महत्त्वाची आहे. बघा इथं टायटल दिलेलं आहे, तर तुम्हाला तुमचं व्हिडिओचं टायटल या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला इथं फिल करायचं आहे आणि विजिबिलिटी जे आहे ते पब्लिक ठेवायची आहे. नंतर तुम्ही इथं टॅग्स पण ॲड करायचे आहेत. टॅग्स देताना नेहमी कॉमा देणं गरजेचं असतं. आता बघा ॲडव्हान्स सेटिंगमध्ये सेम आहे. ॲटोमॅटिक चॅप्टर या ठिकाणी बघा लँग्वेज, व्हिडिओची लँग्वेज काय आहे, त्याच्यानंतर टायटल आणि डिस्क्रिप्शनची लँग्वेज काय आहे, तुमच्या कमेंट्स ह्या ऑन आहेत किंवा नाही, किंवा लायसन जे आहे यूट्यूबचं ते स्टँडर्ड आहे की क्रिएटिव्ह कॉमन ॲट्रिब्युशन आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहेत. आता कॅटेगरीमध्ये इथं तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी कोणती, तर त्या ठिकाणी तुम्ही इथं तुम्हाला फिल करायची आहे जी तुम्ही
तुमच्या चॅनलची कॅटेगरी असेल ती, ठीक आहे, माझी एज्युकेशन, तर मी ते फिल करते. नंतर कॅप्शनमध्ये दिस कंटेंट हॅड नेवर एअर्ड ऑन टेलिव्हिजन इन US. ओके. ननमध्ये तर म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही सेटिंग अशी आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टी तुमच्या ज्याच्या व्हिडिओ आहेत ते कुठं दाखवायचे आहेत ते या ठिकाणी सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता बघा खालचा एक ऑप्शन ऑन ठेवलेला आहे, शो हाऊ मेनी व्ह्यूअर्स लाईक दिस व्हिडिओ. तर या ठिकाणी ही सेटिंगसुद्धा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला करणं मॅन्डेटरी आहे. मी करणार आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे ही जी इन्फॉर्मेशन आहे. तर ही इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर तुमचे व्ह्यूज जे आहेत ते वाढायला सुरुवात होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण ही जी सेटिंग आहे ही यूट्यूब आपल्याला स्वतः देत असतो, त्याच्यामुळे तर आपल्याला या सेटिंग करणं मॅन्डेटरी असतं आणि आपल्याला या सेटिंग माहीत नसतं, तर करून घेणं खूप गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला एक कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.